गुड इव्हनिंग फ्रेंड्स आणि आदरणीय सर्व पालकांना माझा साष्टांग नमस्कार. आज आपण इंग्रजीतील कूड हे जे काही सहाय्यकारी क्रियापद आहे या क्रियापदाच्या मदतीने तुम्हाला मराठी वाक्य मी इंग्रजीत बनवून दाखवणार आहे. आता अगोदर कूड म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. कूड म्हणजे शकला, शकली, शकले म्हणजे एखादी गोष्ट आपण करू शकलो, एखादी गोष्ट कार्य करू शकली. थोडक्यात कूडचा अर्थ होतो शकला, शकली, शकले. आता बघा पहिलं वाक्य आहे, मी धावू शकलो. आय कूड रन. तो पोहू शकला. ही कूड स्विम. ती बोलू शकली. शी कूड स्पीक. तू जाऊ शकलास. यू कूड गो. आम्ही जिंकू शकलो. वी कूड विन. ते खेळू शकले. दे कूड प्ले. राहुल वाचू शकला. राहुल कूड स्पीक. राईट. तर कूडचा अर्थ होतो शकला, शकली, शकले. राईट. आता बघा पुढची वाक्य आहेत. या पुढच्या वर्कशीटमध्ये म्हणजे 14व्या क्रमांकाच्या वर्कशीटमध्ये आपण कुड नॉटचा उपयोग करणार आहोत. आता कुड नॉट म्हणजे काय? कुड म्हणजे काय? शकलो, शकले, शकली. पण कुड नॉट म्हणजे शकला नाही, शकली नाही, शकले नाहीत. राईट. म्हणजे एखादी गोष्ट करू शकलो नाही. मी झोपू शकलो नाही. आय कुड नॉट स्लीप. तो येऊ शकला नाही. ही कुड नॉट कम. ती जाऊ शकली नाही. शी कुड नॉट गो. आम्ही जिंकू शकलो नाही. वी कुड नॉट विन. ते खेळू शकले नाहीत. दे कुड नॉट प्ले. राहुल वाचू शकला नाही. राहुल कुड नॉट रीड. तू पाहू शकला नाहीस. यू कुड नॉट सी. म्हणजे आपल्याला होकारार्थी वाक्य पण बनवता येतं कूडच्या मदतीने आणि नकारार्थी वाक्य देखील बनवता येतं. तर कूड म्हणजे शकला, शकली, शकले आणि कुड नॉट म्हणजे शकला नाही, शकली नाही, शकले नाहीत. राईट. त्याच्यानंतर बघा पुढची वर्कशीट आहे कुड बी. आता कुड बी म्हणजे काय? करू शकत होता. एखादी गोष्ट आपण करू शकत होतो, करू शकत होता, करू शकत होती. तो घरी असू शकत होता. ही कुड बी ॲट होम. ती श्रीमंत असू शकत होती. शी कुड बी रिच. ते खरे असू शकत होते. इट कुड बी ट्रू. राहुल डॉक्टर असू शकत होता. राहुल कुड बी डॉक्टर. राहुल कुड बी अ डॉक्टर. हे धोकादायक असू शकत होते. दिस कुड बी डेंजरस. त्यांना उशीर असू शकत होता. दे कुड बी लेट. आम्ही आनंदी असू शकत होतो. वी कुड बी हॅपी. कुडचा अर्थ वेगळा आहे, कुड नॉटचा अर्थ वेगळा आहे आणि कुडबीचा अर्थ वेगळा आहे. कुडबी म्हणजे एखादी गोष्ट असू शकते, करू शकते या अर्थाने. त्याच्यानंतर शेवटची वर्कशीट आहे बघा. शेवटच्या वर्कशीटमध्ये आपण कुड हॅवचा उपयोग करू शकतो. आता कुड हॅव म्हणजे काय? असू शकत होता, असू शकत होती, असू शकत होते. राईट. माझ्याकडे पेन असू शकत होता. आय कुड हॅव अ पेन. तुझ्याकडे कार असू शकत होती. यू कुड हॅव अ कार. त्याच्याकडे कुत्रा असू शकत होता. ही कुड हॅव अ डॉग. तिला शंका असू शकत होती. शी कुड हॅव अ डाऊट. आम्हाला सुट्टी असू शकत होती. वी कुड हॅव अ हॉलिडे. त्यांची मीटिंग असू शकत होती. दे कुड हॅव अ मीटिंग. राहुलकडे नवीन फोन असू शकत होता. राहुल कुड हॅव अ न्यू मोबाईल किंवा न्यू फोन. या पद्धतीने कुडचा उपयोग, कुड नॉटचा उपयोग, कुड बीचा उपयोग आणि कुड हॅवचा उपयोग करून आपण एकूण 4 वर्कशीट सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. असा सराव तुम्ही पण करा आणि सराव केल्याने अशा पद्धतीची इंग्रजी आपल्याला बोलता येऊ शकते. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.